मध्य रेल्वेवर आज सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक, मस्जिद बंदर, सँडर्स रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा. राज्य सरकारकडून 84,23,65,000 रुपयांच्या मदतीला मंजुरी. सतरा जुलैपर्यंत पुणे, मुंबई, दक्षिण भारत आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या 27 गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यानं प्रवाशांचे हाल. जलजीवन मिशनची कामं अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणार. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं आश्वासन. तर राज्यभरात 18,000 सुधारित प्रस्तावांना मंजुरी. शिक्षक पदोन्नतीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. 1 सप्टेंबर सारखी स्वतंत्र कट ऑफ तारीख निश्चित करता येणार नसल्याचं स्पष्ट. न्यायालयाकडून शिक्षण संचालकांचे 14 मे 2026 चे परिपत्रक रद्द. सरकारी बँकांमध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांकरता सुवर्ण संधी. IBPSच्या वतीनं 2027-28 साठी प्रोबेशनरी अधिकारी आणि विशेष अधिकारी पदाकरता भरतीची अधिसूचना जारी. FDA कडून JJ महानगर रक्तपेढीचा परवाना रद्द. निर्णयाविरोधात 3 महिन्यांच्या आत राज्य सरकारकडे अपील करण्याची रक्तपेढीला मुभा. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती. पाणी कपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई. 50 कोटी किमतीचे MD ड्रग्ज जप्त. 2 आरोपींना अटक. आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक. 160 CCTV तपासल्यानंतर मिळाला आरोपीचा पत्ता. हिंगणेमधून आरोपी कुबेर पोहणे याला अटक. वळूयात पुढच्या बातमीकडे. अक्कलकोट तालुक्यातील आळगेसह भीमासेना नदीकाठच्या सीमावर्ती गावांच्या ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन वीज व मूलभूत सुविधांचा प्रश्न मांडलाय. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना 14 तास वीज मिळत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सीमावर्ती भागातील सुमारे 28 गावांचा या मागणीला पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आलाय. आमच्यावर अन्याय कसा होता म्हणजे उजनीत सोडलेलं पाणी भरपूर, नदीमध्ये पाणी भरपूर असताना सुद्धा वीज 2 तास दिल्यामुळं संपूर्ण शेतच उद्ध्वस्त व्हायला लागलं आमचं. आणि उलट कर्नाटकच्या लोकांना 8 तास, 10 तास, 12 तास लाईट देतात. मागणी आम्हाला 8 तास लाईट पाहिजे. 8 तास लाईट नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यास ठराव केलो. त्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्यास परवानगी द्यावं. बघा, कर्नाटकवाल्याला 12 तास लाईट देते तर आमच्या महाराष्ट्रवाल्याला 2 तासाच लाईट देते. 2 तासावर आपलं जनावर आहे, पोर आहे, बाळ आहे, सगळं आहे. ती सगळं आम्हाला मिळत नाही. शेतीत माझं ऊस आहे. ऊस 3 एकर ऊस आहे माझं. 3 एकर ऊस आहे, पूर्ण करपून चाललंय. 1.5 महिन्यापासून आपल्याला लाईट देत नाही. महाराष्ट्र सरकार काय शेतकऱ्याला काय सवकार सुखसोयी देते त्याच्यापेक्षा 10 पटीने कर्नाटक सरकारने त्या शेतकऱ्याला सवकार जास्त आहे. त्यामुळे आम्हाला हे महाराष्ट्र नको. त्यासाठी आम्ही कर्नाटकमध्ये गेलो तर आपलं काहीतरी पोट भागेल असा ह्या हेतूने आम्ही कर्नाटक जाण्यास इच्छुक आहेत. मला वाटतं हा राजकीय विषय आहे. शेतकरी बांधव कुठला असला तरी तो आमचा शेतकरी आहे. त्याच्या प्रश्नाची सोडवणूक आम्ही केलीच पाहिजे. आमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून सरकार कधीही मागे राहणार नाही.
माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या सीमावर्ती भागाला न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करायचा संकल्प केला आहे, कारण की आजपर्यंत केलं पण आहे. आताही मी सांगतो शेतकरी बांधवांना की बिलकुल काळजी करू नका. जे जे त्या भागात करणं अपेक्षित आहे ते सगळं आपण करतोय. तिथल्या शेतकरी बांधवांना वीजही आपण देतोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करून बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी 2 वेगवेगळ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये जालन्यातील बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मध्य प्रदेशातील रवी सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार इथल्या बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात, तर मध्य प्रदेशातील रवी सीड्स कंपनी विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बियाण्यांच्या पाकिटांवर केलेले दावे खोटे आणि बियाणे नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे असल्याचे अहवालात सिद्ध करण्यात आले. यानंतर बातमी आहे अमरावतीमधून. अमरावतीत सोयाबीनच्या बियाणे विक्री करणाऱ्या बूस्टर कंपनी विरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोयाबीनचे 7 नमुने बोगस ठरलेत. या संदर्भात 500हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बातमी आहे हिंगोलीतून. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड संबंध इथल्या शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. शेतकरी गजानन पवार यांनी 3 एकरवर सोयाबीनची पेरणी केली, परंतु या शेतांमध्ये सोयाबीनची उगवण झाली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पेरणीच्या खर्चाचा फटका बसलाय. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. 3 एकरात आम्ही पेरणी केलेली आहे होती पहिली, आणि आता ही डबल पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळे मालविका कंपनीचं बियाण पेरलं होतं आम्ही, आणि कोणीही सुद्धा आलं नाही पायाले. हे आपल्या दुकानदाराकडे गेलं तर दुकानदार म्हणतात आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे कृषी खात्याने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज लोणंद इथल्या संत ज्ञानेश्वर माऊली पालखी तळाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय तयारीचा आढावा घेतलाय. आगामी 15 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन होत असून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि विजेचे चोख नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. यावेळी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, तसेच गर्दीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिलेत. या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.